ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सगळ्या अंगाने समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतोय। आणि आता आपले झालेले 18व्या अध्यायातले जवळजवळ 48 श्लोक झालेले आहेत। 48 श्लोक म्हणजे 2/3 झालेले आहे। आता थोडाच भाग शिल्लक राहिलेला आहे। अर्थातच तुमच्याप्रमाणे मलाही हुरहुर वाटते आणि अनेक श्रोत्यांचे अनेक प्रेक्षकांचे मला प्रश्न येत आहेत की ह्याच्यानंतर काय, मग एक पोकळी जाणवेल का काय, ह्याच्यानंतर तुम्ही काहीतरी सुरू करा, कारण ही या गीतेची आम्हाला खूप गोडी लागलेली आहे। आणि मग ह्याच्यावर अनेक विषयसुद्धा सुचवलेत। कोणी सुभाषितं सांगितली आहेत, कोणी ज्ञानेश्वरी घ्या म्हणलेत, कोणी आणखीन काही अमृतानुभव म्हणलेत। पण माझ्या मनात जरा वेगळंच आहे बरं का, माझ्या मनात जरा वेगळंच आहे। भगवद्गीता म्हटलं तर खूप अवघड आहे आणि म्हटलं तर खूपच सोपी आहे। अशी आता ही सोपी करून घेत आपण ती निदान आपल्या व्यवहारातल्या दृष्टांतांनी म्हणा, काही ओळखीच्या उदाहरणांनी म्हणा, आपल्याला ती सोपी आता वाटायला लागली। निदान थोडं, अगदी जे काही समजत नव्हतं ते आता थोडं समजायला लागलेलं आहे। मग जशी ही गीता आम्हाला थोडी थोडी समजायला लागली आहे, ही गीता आली आहे कुठून? ही गीता कशातून आलेली आहे? तर आपण महात्म्यामध्ये नेहमीच म्हणतो, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। उपनिषद या गायी आहेत आणि त्याचं दूध काढणारा कोण आहे, दोग्धा कोण आहे, त्याचा गवळी कोण आहे, तो आहे गोपालनंदन। साक्षात श्रीकृष्णाने या उपनिषदरूपी गायींचं दूध काढून ते दूध कुणाला दिलेलं आहे? पार्थो वत्स, वत्स म्हणजे वासरू, पार्थ अर्जुन हे वासरू आहे। आणि भोक्ता कोण आहे? फक्त वासरालाच नाही मिळत, दूध सगळ्यांनाच मिळतं। सुधीर भोक्ता, ज्याची बुद्धी सु आहे, ज्याला स्वतःच्या कल्याणाची चाड आहे किंवा कल्याणाविषयी तळमळ आहे, श्रेयसाच्या विषयी ज्याला विशेष आस्था आहे, अशा प्रत्येक साधकाला हे दूध मिळणार आहे। आणि हे दूध साधं नाही, हे दुग्धं गीतामृतं महत् असं उपनिषदाचं महात्म्य आपण गीतेच्या महात्म्यातनं जाणून घेतलं होतं। मग आता ह्या उपनिषद, आणि वेळोवेळी मी गीता सांगताना सुद्धा नेहमीच वेळोवेळी माझ्या बोलण्यामध्ये उपनिषदांचे संदर्भ येतात। तर आपण उपनिषदाला सुरुवात करणार आहोत। आणि केव्हापासून? तर आता ही गीता अजून किती सेशन्स लागतील माहिती नाही आहे, पण जेव्हा आपल्याला हे पूर्ण होईल तेव्हा त्याच्यानंतर लगेचच
आपण गोकुळाष्टमीला म्हणजे जन्माष्टमीला ऑगस्टच्या शेवटी अखेरीस जन्माष्टमी आहे तेव्हापासून आपण उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही म्हणाला हो उपनिषदं किती अवघड आहेत, आम्हाला कशी समजतील? गीता निदान आम्ही संथा घेतली होती, थोडा अभ्यास केला होता, थोड्या कुठल्या परीक्षा दिल्या होत्या, त्यामुळे ही गीता आम्हाला जवळची आपलीशी वाटत होती. पण उपनिषदाबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण उपनिषदातले काही मंत्र आणि गीतेतले काही श्लोक अगदी तंतोतंत जुळणार आहेत किंवा निदान त्याच्यामध्ये साधर्म्यसुद्धा आहे. अर्थातच पूर्ण सगळी गीता काही जशीच्या तशी नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ते ओळखीचे करून घ्यायचे किंवा त्याच्यातलासुद्धा जो संदर्भ आहे तोही जाणून घेतला तर उपनिषदंसुद्धा इतकी कठीण नाही आहेत, इतकी गहन नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा तर मी बोलीनच उपनिषदाबद्दल बोलताना तर नक्कीच बोलीन, पण आत्ताच आपल्याशी एक अगदी मनातलं गुह्य गोष्ट बोलते आहे की प्रत्येक भारतीयाने कमीत कमी प्रत्येक माणसानेच खरं तर वाचायला पाहिजेत, पण प्रत्येक भारतीयानी, प्रत्येक हिंदूनी, प्रत्येक ब्राह्मणानी उपनिषद एकदा तरी वाचायला पाहिजे, निदान ऐकायला पाहिजे, निदान कानावर तरी पडायला पाहिजे. कारण असं आहे की उपनिषद ही आपली अमोलिक अशी ठेव आहे, हा मोठा खजिना आहे, हे आपलं वैभव आहे. आणि म्हणूनच जसं आपण ह्या उपक्रमाला नाव दिलं आहे ना, आत्ता जे आपण गीतेचा उपक्रम चालला आहे त्याला आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणतो. आता उपनिषदांचा जो उपक्रम किंवा जो प्लेलिस्टमध्ये जे नाव येणार आहे ते आहे वेदांत वैभव. वेदांत वैभव या नावाने आपण 26 ऑगस्टपासनं म्हणजे दर सोमवारीच, आत्ता जसं चालू आहे तसंच दर सोमवारी रात्री 8 वाजता हा उपक्रम सुरू करणार आहोत. आणि त्याच्या जोडीला आणखीन एखादा जमला तर तोही करणार आहोत. कारण खरं तर आपलं वैभव प्रचंड आहे, पण आपल्याला त्याची ओळखच नाही आहे. आपल्याला ओळखच नाही आणि आपल्याला वाटतं की पाश्चात्यांकडे खूप आहे आणि आपल्याकडे काही नाही. हो, आपल्याकडे इतकं वैभव आहे की एक आयुष्य कमी पडेल. त्यामुळे हा एक उपनिषदांचा, वेदांताचा, श्रुतीचा अभ्यास आपण निश्चितच सुरू करणार आहोत ऑगस्ट महिन्यापासून. तर ह्याच संख्येने असाच उदंड प्रतिसाद आपला मिळेल याच्याविषयी मला खात्रीच आहे. कारण आता तुम्हाला गोडी लागली, आता त्याची चटक लागली, एक त्या तत्त्वज्ञान ऐकण्याची सुद्धा एक गोडी लागते, ती आवडसुद्धा डेव्हलप व्हायला लागते. ती डेव्हलप झाली आहे. त्यामुळे आता आपण गीतेनंतर उपनिषदाकडे वळणार आहोत. अजिबात कठीण नाही आहे. तुम्ही ऐकून बघा, एक थोडासा अभ्यास करून बघा, त्याच्यासाठी कोणती पुस्तकं लागतील, कुठल्या नोट्स कशा काढायच्या, हे सगळं आपण तेव्हा बघणार आहोत. पण खूप लोकांनी विचारणा केली म्हणून आत्ता फक्त हे सूतोवाच फक्त करते. अजून काही भागामध्ये आपली गीता पूर्ण होईल, समारोप आपण नक्कीच करणार आहोत. आता पुन्हा आपल्या नेहमीच्या गीतेकडे, नेहमीच्या आपल्या व्यवहाराकडे वळणार आहोत. आता 48 श्लोक झाले असं आपण म्हटलं. आपण सगळ्यांची म्हणजे सात्विक, राजस, तामस असे सगळे प्रकार पाहिले आपण. कर्ता, कर्म, सुख किंवा धृती, बुद्धी, हे सगळे प्रकार बघत आपण चातुर्वर्ण्यसुद्धा पाहिलं. मागच्या भागातच आपण चातुर्वर्ण्याबद्दल बघितलं. चातुर्वर्ण्य म्हणजे हे रुचिवैचित्र्य आहे. समाज हा कधीच सारखा नसतो आणि सारखा नसावा. समाजामध्ये विविधता आहे, वैविध्य आहे, विरोधाभास नाही बरं का, वैविध्य आहे. आणि या वैविध्यामुळेच वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतात आणि त्यामुळे जीवन जगण्यामध्ये खरं तर गंमत आहे. पण ह्या चातुर्वर्ण्यांना त्यांच्या रुचीप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या पात्रते, क्षमतेप्रमाणे कामं वाटून दिली तर जीवन सुसह्य होतं. हेही आपण बघितलं होतं मागच्या भागामध्ये. आता त्याच्यानंतर आपण हेही बघितलं होतं की मग प्रत्येकाने करायचं काय. आम्हाला ते जप, जाप्य, ध्यान, समाधी, संस्कृत, ग्रंथपठण, व्यासंग हे काही जमत नाही. अहो मग अगदी सोपं सांगितलं होतं ना भगवंतानी, आठवते ना तुम्हाला, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरहा. फक्त आपलं काम करायचं, स्वे स्वे, स्वतःचं काम उत्तम करायचे. कर्मणी अभिरता, अभिरतबद्दल सुद्धा मी बोलले होते. आसक्ती वेगळी आणि अभिरती वेगळी. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धी यथा विंदती तच्छृणु.
आता त्या स्वकर्मातून सिद्धीपर्यंत जाता येतं. अहो ना, तेच सांगतायत भगवंत, कर्मातून आपल्याला सिद्धीपर्यंत पोचता येईल, निश्चित पोचता येईल. आणि कसं पोचता येईल ते तुला आता सांगतो. आणि अर्जुना, ते तू आता ऐक. शृणू म्हटलेलं आहे. शृणू म्हणजे ऐक. पश्य म्हणजे पहा. आपण बघतोय, अनेक आज्ञा केलेल्या आहेत भगवंताने. आता इथे म्हणले तर शृणू असंही म्हटलं होतं. आता हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरः. हे सांगितल्यानंतर भगवंत असंही म्हणाले होते की ते जाणून घेण्यासाठी ज्याच्यापासून ही सर्व भूतमात्र निर्माण झालेली आहेत, दोन अर्थांनी बरं का, जिथे उत्पत्ती आहे आणि दुसरा अर्थ आहे जिथनं प्रेरणा आहे, जिथनं स्फुरण आहे, जिथे काय त्याची जी पुश आहे किंवा त्याच्यातलं जे काय म्हणतात त्याला, ज्याच्यातनं ही सगळं प्रेरणा मिळते, ते प्रवृत्ती कुठे आहे. यतः प्रवृत्तिर्भूतानाय येन सर्वमिदं ततं. ज्यांनी हे सगळं व्यापलेलं आहे. येन सर्वम इदम ततं. ततं शब्द मागे पण पुष्कळ वेळा गेला आहे, 2दा-3दा गेला होता. आणि मग स्वकर्मणा तम अभ्यर्च्य, त्याची पूजा कशाने करायची? स्वकर्मणा, कर्माने त्याची पूजा करायची. आणि मग स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानव. सगळेच शब्द आपण बघितले ते मानवाला सिद्धी मिळते. फक्त हिंदूंना नाही, फक्त ब्राह्मणांना नाही, फक्त भारतीयांना नाही. जो कोणी मानव म्हणून जन्मला आहे, जो कोणी कुठल्याही जातीतला, प्रांतातला, धर्मातला, संप्रदायातला, वर्णाचा कोणीही असो, त्याला सिद्धी प्राप्त होईल. फक्त त्यांनी आपलं कर्म उत्तम करायचं. आणि हे कुणाबद्दल बोललं? यतः प्रवृत्तिर्भूतानां. ज्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालं आहे आणि ज्याच्यामुळे हे विश्व चालतं आहे. येन सर्वमिदं ततं, ज्यांनी हे व्यापलेलं आहे, ज्याच्यामुळे या विश्वाला कर्म प्रेरणा मिळते, ते तो सगळा. तेव्हाही मी म्हटलं होतं हे सगळीकडेच आहे बरं का, फक्त गीता नाही. अगदी अथर्वशीर्ष म्हटलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आहेच आहे ना. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सगळं जग कुणापासनं निर्माण झालं? अरे तुझ्यापासनं. गणपतीला म्हटले सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वयि प्रतिष्ठेति, त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. सगळं तुझ्यामुळेच आहे असं अथर्वशीर्षात म्हटलं आहे. बरं, रामरक्षेत काय म्हटलं आहे? रामरक्षेतसुद्धा त्या राम म्हणजे हा दाशरथी राम नाही आहे, हा अयोध्यापती राम नाही आहे. तो कोण राम आहे? तो परब्रह्म राम आहे. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम, अशा त्या रामाचं वर्णन आहे. म्हणजे अथर्वशीर्ष घ्या, रामरक्षा घ्या, अगदी सप्तशती घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या, त्याच्यातलं आराध्य दैवत आहे ते कोण आहे? ते मूळ स्वरूप परब्रह्माचे. आमचे समर्थ तर म्हणतात, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कुठे जायचे? उगमाकडे जायचे. उगम सोर्सकडे आपल्याला जायचे. आणि असं जात जात आपण जिथे पोचू तेच आहे परब्रह्म. कुठलंही कर्म घ्या, साधंसं कर्म घ्या, साधीशी वस्तू घ्या, त्याचा शोध घेत गेलो तर तिथपर्यंत निश्चितच आपण पोचणार आहोत असं आहे. म्हणजे एवढंच सांगितलं की बाकी तुम्हाला येत नाही का? फार तुम्ही शिकलेले नाही आहात, फार काही तुमचा अभ्यास नाही आहे, ठीक आहे ना. बेटर यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. फक्त तुमच्या कर्मावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, उत्तम रीतीने कर्म करा, पोचलातच म्हणून समजा सिद्धीपर्यंत. म्हणजे प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक कर्म हे शेवटी परमेश्वर स्वरूप आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, असं जनाबाई जे म्हणते ते दळता मग तिने तिचं काही काम सोडून नुसतं काही जपमाळ घेऊन किंवा टाळ घेऊन बसली नव्हती. ती सगळी कर्म करतसुद्धा ती पोचली ना. कबीरासुद्धा शेले विणता विणता त्याच्यावर त्याला रामाची अक्षरं उमटलेली दिसली. म्हणजे कुठलंही कर्म केलं, उत्तम रीतीने केलं. कार्यं कर्म समाचर, उत्तम रीतीने कर्म करायचे आणि मग तसं करत करत सिद्धीपर्यंत पोचणार. पण आमची अडचण अशी आहे की आम्हाला जरा आमचं काम नाही आवडत. कारण आम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये दोष आहेत. अहो, कुठल्या कर्मात दोष नाही आहेत.
अगदी डॉक्टर ज्याला आपण प्रतिष्ठेचा व्यवसाय समजतो, या डॉक्टर कर्मामध्ये सुद्धा, त्यांच्या शल्यकर्मामध्ये सुद्धा दोष आहेतच ना. चुकून कधीतरी एखादी शस्त्रक्रिया असफल होऊ शकते, त्याच्यामध्ये कुणाचा तरी जीव गमवावा लागतो, म्हणून काही डॉक्टरकी सोडायची का? नाही नाही नाही. मग शेती म्हटलं तर शेतीमध्ये सुद्धा हिंसा आहे. प्रत्येक कर्म हे म्हणजे जसं अग्नीला धुराने वेढलेलं असतं तसेच, त्यामुळे सगळी कर्म कशी आहेत? धूमे नाग्निरिवावृताः, धुराने वेढल्यासारखी सगळी कर्म आहेत. त्यामुळे कुठलंच कर्म निर्दोष नाहीच आहे. मग तुमचंच कर्म करा ना, दुसऱ्याचं कर्म करण्यापेक्षा. आणि कर्म प्रत्येकामध्ये दोष आहेतच. आपल्याला ती कथा तर सगळ्यांनाच माहिती. एक वडील असतात आणि एक मुलगा असतात. त्यांच्याकडे एक गाढव असतं आणि ते बाजारात विकायला नेत असतात. तसे वडील, मुलगा आणि गाढव चाललेले असतात रस्त्याने. काही लोक त्यांना हसतात. ते म्हणतात की अरे काय वेडेबिडे आहात का, एवढं गाढव नुसतंच नेत आहे, कोणीतरी एकाने बसा तरी त्याच्यावर. बरं म्हणतात वडील, म्हणतात बरोबर आहे, बस रे तू त्याच्यावर, म्हणून त्या मुलाला बसवतात. थोडं पुढे जातात तर लोक म्हणतात की काय मुलगा, काय तुला काही कळते का, एवढं म्हाताऱ्या वडिलांना चालवतो आहेस आणि तू बसतो आहेस. मग तो मुलगा उतरतो, परत वडील बसतात. असं करत करत जर का जगाचं ऐकायला लागलो तर काहीच करता येणार नाही. मग वडील बसतात, मग तरी लोक नावं ठेवतात. मग शेवटी ते म्हणतात की काय हे तुम्ही असं काय नुसतेच चाललं आहे. मग शेवटी ते एक काठी घेतात, त्या गाढवाला उलटं टांगतात आणि तसं न्यायला लागतात. पुढे त्या नदीवरच्या पुलावर ते तिघही त्या नदीत कोसळून पडतात. कर्म कुठलंच अनिंद्य कर्मच नाही आहे, अनिंद्य. कुणीतरी त्याची निंदा करणार, कुणीतरी नावं ठेवणार, कुणीतरी दोष देणार, कुणीतरी टीका करणार. एवढा भारताचा, आपल्या राष्ट्राचा कारभार चालवणाऱ्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींवर काही कमी टीका होते? मग त्यांची कर्म काही सदोष नाही आहेत का? सदोष पपी न त्यजेत, सदोष असली तरी त्याग करायचा नाही आहे असंही सांगितलं आहे. आणि असं करत करतच सिद्धीपर्यंत पोचायचं आहे, आपलं कर्म उत्तम करायचं आहे. आता हे कशावरनं कळतं? आपलं कर्म बरोबर चाललं आहे हे कशावरनं कळतं? तर बघा, माऊलींनी फारच सुंदर सांगून ठेवलेलं आहे का, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. हिरवगार गवत आहे, त्याच्यावरनं कळतं की नाही की ही जमीन सुपीक आहे. भूमीचं मार्दव, भूमीचा मृदूपणा त्याच्यावरून कळतो. किंवा अगदी आपण प्रवास करत असताना आगगाडीनी म्हणा, आपल्या कारनी म्हणा, आपण जेव्हा जात असतो, एखादा भाग अतिशय सुपीक असतो, अतिशय नद्याचा सुपीक प्रदेश, किंवा पंजाबमधनं जाताना सगळी हिरवीगार अशी गव्हाची पिकं डोलताना काय सुंदर वाटतं. तेव्हाच त्याची श्रीमंती, त्याचं समृद्धी कळते ना. आपल्याला जमीन दिसत नाही, पण त्या पिकावरनं आपण ओळखतो की जमीन किती सुपीक असेल. तसंच आहे. मग कर्म उत्तम व्हायला लागली आपल्या हातून, सहज घडायला लागली की कळतंच की आपण त्या सिद्धीच्या जवळ चाललेलो आहोत, हे निश्चितपणाने कळणार आहे. आणि बघा ना, कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही प्रोफेशनमध्ये एक प्रकारची सफाई येते. अगदी डॉक्टर असेल, अतिशय अवघड ऑपरेशन असतील तरीसुद्धा तो सर्जन अतिशय सफाईने, कुशलतेने ती ऑपरेशन्स अगदी लीलया करू शकतो. एखादा मेकॅनिक असेल, तो गाडी अगदी 5 मिनिटात दुरुस्त करू शकतो. कुणालाही, म्हणजे गवई असेल, एखादा अवघड राग असेल, त्याला तो उत्तम गाता येतो. एखादा शिंपी असेल, त्याला एखादा सुंदर फॅशनचा कपडा छान शिवता येतो. म्हणजेच कर्म करत 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 त्याच्यात सफाईदारपणा येत जातो. पहिली पोळी लाटली तेव्हा ती एवढी छान नसेल जमली, पण प्रयत्नांनी, सरावानी आपोआप यायलाच लागतं. पहिलं व्याख्यान दिलं तेव्हा नसेल कदाचित एवढं चांगलं झालं, हळूहळू सरावानी सगळंच जमायला लागतं. म्हणजे अहो, ते परमसत्यच त्या तुमच्या कर्मातून डोकावतं. लक्षात घ्या, ते परमतत्व, ते परमात्मतत्व त्या प्रत्येक कर्मातून डोकावतं. सफाई येते, त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त होतं. म्हणजे होतं काय, तो परमेश्वर प्रगट व्हायला लागतो. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या व्याख्यानातून, तुमच्या कलाकुसरीतून, तुमच्या नृत्यातून, तुमच्या गायनातून तो व्यक्त व्हायला लागतो. मात्र हे जाणून घ्यायला पाहिजे. गुणी गुणम वेत्ती म्हटले ना,
हे जाणण्यासाठी सुद्धा दृष्टी कुणाची हवी, तर दृष्टी ही ऋषींची हवी, दृष्टी ही संतांची हवी. अशी दृष्टी असेल तर बरोबर कोण कुठल्या मार्गाने बरोबर चालला आहे हे कळायलाच लागतं. आणि सगळीकडे लक्षात घ्या, सगळीकडे त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. आपल्या स्वरूपानंद आहेत ना, पावसचे स्वामी स्वरूपानंद, त्यांच्या साकीमध्ये तर इतकं सुंदर त्यांनी सांगून ठेवलं आहे. अमृतधारा म्हणून साकी आहे, त्यांचा साकीचा संग्रह आहे. त्याच्यात ते म्हणतात, स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर. लक्षात घ्या, स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर, आम्हा साक्षात्कार गोविंदाचा. निर्झर वाहतो, अतिशय खळखळ खळखळ स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी वाहत आहे. तिथे मला कोण दिसतोय? मला त्याच्यात गोविंद दिसतोय. तो गोविंदाचा साक्षात्कार त्याच्यात होतोय. ते पाणी हे पाणी वाटतच नाही आहे. असं केव्हा होतं? जेव्हा त्या अंतिम टप्प्यापर्यंत गंतव्यस्थान जेव्हा दृष्टीपथात येतं ना, तेव्हा ही अवस्था होतेच. आणि मग जिणं कसं होतं? गंगौघाचं पाणी, गंगेचा प्रवाह असावा इतका स्वच्छ, इतका निर्मळ, इतका खळाळता प्रवाह होतो. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगौघाचे पाणी, अशी अवस्था होते. आणि त्या अवस्थेला भगवंत आपल्याला आता घेऊन चाललेत. ह्या सिद्ध म्हणजे साधकापासून आता सिद्धावस्थेकडे जाणारी ही मुनींची वाटचाल आहे. आपली नाही, पण आपण हे ऑब्झर्व करतो आहे, आपण ह्याचा अभ्यास करतो आहे. आपण सुरुवात कुठनं केली? अगदी मॉन्टेसरीपासून केली, KG पासून केली, बालवर्गापासून सुरुवात केली. हळूहळू बालवर्ग, प्राथमिक वर्ग, माध्यमिक शाळा, असं करत करत आता आपण कुठपर्यंत आलो आहे? आत्ता कॉलेजमधल्या महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण आता आलेलो आहोत. पण हे सिद्ध पुरुष आहेत, हे पोचले. पण त्यांच्याच पदचिन्हावरनं आपल्याला चालायचं आहे ना. म्हणून तर आपण त्यांचं निरीक्षण करतो आहे, त्यांची चरित्र अभ्यासतो आहे. आणि ती चरित्र अभ्यासता अभ्यासता आपल्याला आपला मार्ग गवसतो आहे ना. आणि पूर्वी म्हणजे जेव्हा ह्या ऋषींना साक्षात्कार व्हायचा ना, ऋषी कधी जाहिरात करत नव्हते बरं का. त्यांना जेव्हा खरंच हा साक्षात्कार व्हायचा, खरंच ते ब्रह्मदर्शन घडायचं, खरंच ती अनुभूती यायची, तेव्हा ते आनंदाने एक सहजोद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडायचा. ते म्हणायचे हाऊ हाऊ. आनंदोद्गारामधनं हाऊ हाऊ हे उपनिषद. आणि सगळ्या उपनिषदामध्ये मला वाटतं छांदोग्यमध्ये हे हाऊ हाऊ हा उद्गार वारंवार आलेला आहे. आणि त्याच्याबद्दलच आता आपण शेवटच्या गंतव्यस्थानापर्यंत चाललो आहे, म्हणून मी हे बोलते आहे. स्वामी स्वरूपानंदांनी पण त्यांच्या साखीमध्ये असं सांगून ठेवलेलं आहे, निजानंद निर्भरा मुनीची. कोणावर निर्भर आहेत? निजानंद. मला बाकी कोणाशी जगाशी घेणं देणंच नाही आहे. निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजूनी. त्यांची वृत्ती साक्ष देते, जरी उपनिषद काली रंगली हाऊ हाऊ म्हणूनी. उपनिषदकाली जे मुनी हाऊ म्हणजे जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा कोणाला दाखवण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, जाहिरातीसाठी तर नाहीच नाही, पण एक आनंद होतो ना. तो आनंद मावत नाही हो. या शरीरामध्ये, या मनामध्ये, या अंतःकरणामध्ये तो आनंद मावेनासा होतो. तेव्हा सहज उद्गार निघतात, हाऊ हाऊ हाऊ. निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजूनी, जरी उपनिषदकाली रंगली हाऊ हाऊ म्हणूनी. हा आनंद अनावर होतो ना. आनंदाचे डोही आनंद तरंग. किंवा आमचे आचार्य तर नेहमीच म्हणतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. इतका आनंद कोणाला सांगायचं नाही, पण हे माझ्या मनात मावतच नाही आहे, इतका आनंद. आणि मग ही योगज्ञानाची सर्वोच्च अवस्था आहे आणि ही उन्मनी अवस्था आहे, ही आनंदवृत्ती आहे. आणि तेव्हा हे होतं, ही देहातीत अवस्था आहे बरं का. देहाच्या पलीकडे
मी देह आहे याचंही भान उरलं नाही आहे. मी स्त्री आहे का मी पुरुष आहे का मी तरुण आहे का मी म्हातारी आहे का मी कोण आहे, भान उरलेलं नाही. अशी अवस्था या मुनींना प्राप्त झालेली आहे. आणि त्याच अवस्थेचे पुढचे काही आपण श्लोक बघणार आहोत. पण आत्ता एक देहातीत अवस्थेवरनं एक सहज आठवलं म्हणून एक छोटीशी कथा नाही, एक गोष्ट आहे तरी ती सांगते. कलावती आईंबद्दल आपल्याला माहिती आहे. कलावती आई अतिशय योग साधिका होत्या आणि त्यांचे गुरु होते सिद्धारूढ स्वामी. त्यांनी त्यांना एक गुरुदत्त असा मंत्र दिलेला होता आणि त्या मंत्राचं ध्यान करत त्या बसलेल्या होत्या. त्यांच्या पायाला जखम झाली होती. कलावती आईंच्या पायाला जखम झाली होती आणि एक साधिका होती, त्यांची एक सेविका होती, ती त्यांच्या पायाला तेल लावत बसलेली होती. या एका मुखाने मंत्र म्हणत होत्या आणि एकीकडे फुलांचा हार करत होत्या. कलावती आई फुलांचा हार करत होता. तर फुलांचा हार करून पूर्ण झाला. ही साधिका होती ती तेल लावतीच आहे. तेवढ्यात कलावती आई त्या साधिकेला म्हणाल्या, तू बस बरं का इथेच अशीच तेल लावत, मी जरा हार घालून येते, स्वामींच्या मूर्तीला हार घालून येते. अहो तेल कुणाला लावतीये, तुमच्याच पायाला लावते आणि तुम्ही कुठे चाललायत. पण ही देहाची भानच नाही ना. देहातीत अवस्था त्यांना प्राप्त झाली कलावती आईंना. आणि त्या तिला म्हणाल्या की तू अशीच बस बरं का तेल लावत, मी जरा हार घालून येते. कितीही उच्च कोटीची अवस्था आहे. आणि म्हणून तर ह्या लोकांना सगळीकडे त्या परब्रह्माचा साक्षात्कार होतो. या परब्रह्माचा साक्षात्कार कुणाला आणि कुठे होतो हो? ब्राह्मणांना अग्नीमध्ये तो परब्रह्म दिसतो. अग्नी हाच देव आहे ना, अग्निदेवता असंच म्हणतो ना. त्यामुळे असंही म्हटलेलं आहे, अग्निर्देवा द्विजातीनां, द्विजांना ब्राह्मणांना अग्नी हाच देव आहे. अग्निर्देवा द्विजातीनां मुनीनां हृदय दैवतम, मुनींच्या हृदयातच दैवत आहे. प्रतिमा स्वल्पबुद्धीनां, ज्यांची अल्पबुद्धी आहे त्यांना फक्त त्या मूर्तीमध्येच परमेश्वर दिसतो. पण सर्वत्र समदर्शिनां, पण जे समदर्शी आहेत त्यांना सगळीकडे तो साक्षात्कार, तो ओढा असो, ते पाखरू किलबिल्लं, ते कुत्रा भुंकला, ते काय पक्ष्याचा आवाज आला, कशाचाही आवाज आला, काहीही दिसलं तरी त्याच्यामध्ये त्यांना तो साक्षात्कारच होत असतो. आणि असं होता होता त्यांना स्वतःचा आठवसुद्धा राहत नाही. मी कोण आहे याचाच विसर पडून जातो असं. आणि आमचे समर्थ हेच म्हणतात ना, देहे बुद्धीचा आठवो नाठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अनुसंधान कशाचं आहे? फक्त आत्मस्वरूपाचं अनुसंधान आहे असंही म्हणता येईल. आता हे तर आपण पुष्कळ पार्श्वभूमी पाहिली किंवा मी पुढचेही काही योजना सांगितल्या. आता प्रत्यक्ष मात्र श्लोकाकडे वळूया. आपण मागच्या वेळेला जो श्लोक पाहिला होता 48 श्लोक झाले होते आणि आता त्याच्या पुढचे श्लोक बघणार आहोत. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. कसा आहे तो? आता हे पुढचे 5 श्लोक बरं का, लक्षच देऊन ऐकायला पाहिजे. आता म्हणजे तुम्ही म्हणाल नेहमीच तुम्ही असं म्हणता, पण खरंच सांगते हे पुढचे आजचे हे असक्त बुद्धीपासून पुढचे 5 श्लोक जे आहेत ते फार वरच्या दर्जाचे आहेत. सिद्धाची एक उन्नत उन्मन अशी अवस्था याच्यात सांगितलेली आहे. आत्तापर्यंत आपण शालेय अभ्यासक्रम पाहिला, महाविद्यालयीन पाहिला. आता पुढचा जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्या पुढचा तर PhDचा अभ्यास आहे. पण आपल्याला लांबनं निरीक्षण करायला तरी काय हरकत आहे? आपण पोचू का नाही माहिती नाही आहे, पण पोचू नक्कीच. त्यामुळे पण अभ्यास तर करूया. मग हा कसा आहे? आता साधक सिद्धावस्थेकडे चालला आहे बरं का, हे आपण डोळ्यांनी बघतो आहे, आपण अभ्यास करतो आहे. हा कसा आहे? असक्त बुद्धीस, असक्त बुद्धीस सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति. बघा आता काय म्हटलेलं आहे, असक्त बुद्धी. मागे पण गेलो होतं, आपल्याला आठवतं आहे का? 13व्या अध्यायामध्ये असक्तिरनभिष्वंगः पुत्रदार गृहादिषु. तसाच पण त्याच्याही पेक्षा पुढचा थोडा काय म्हणतात त्याचा फॉरवर्ड, त्याच्या पुढचा अभ्यासक्रम आता बघणार होता आपण.
हा संन्यास योगाचा अधिकारी झाल्यामुळेच त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि जेव्हा सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो काय होतं लक्षात घ्या, तो अंतर्मुख होतो, तो शुद्ध होतो. आणि शुद्ध झाला अंतर्मुख. आपण जोपर्यंत लक्षात घ्या, आता खूप महत्त्वाचे मुद्दे आपण आज बोलणार आहोत. जोपर्यंत आपण बहिर्मुख आहोत ना, तेव्हा सगळीकडे दुःखच तुम्हाला नजरेला पडेल. कारण हे जगच दुःखमय आहे. का दुःखमय आहे? कारण हे जग अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे? कारण ते मिथ्या आहे, कारण ते परिवर्तनशील आहे. म्हणून इथे दुःखच आहे. सर्वम दुःखम सर्वम मिथ्या असं म्हटलेलं आहे. पण त्याच्या उलट अतिशय आनंद आतमध्ये. मग आता आतमधला आनंद बघण्यासाठी आपल्याला आधी अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख केव्हा होऊ आपण? तर असक्त बुद्धी जेव्हा होता येईल तेव्हा. असक्त बुद्धी म्हणजे नेमकं काय बघा. आता आपण बघूया. असक्त बुद्धी, सक्त म्हणजे अडकलेली, गुंतलेली. असक्त म्हणजे अनासक्त. आता अनासक्त बुद्धी जेव्हा असते तेव्हा कामं सगळी करायची बरं का. काही लोक याचा गैरफायदा घेतात की नाही मी आता कशात नाही, मी आता विरक्त झालो, मी अनासक्त आहे म्हणून मी काही करणार नाही. असं नाही. कर्तव्य कर्म सगळी करायची. आणि कर्तव्य कर्माविषयी ह्याला उत्साह असतो. पण ते काम उगीच अंगावर ओढवून घ्यायचं किंवा उगीच कुणाला तरी दाखवायचं मी किती छान काम करतो, ही हौस मात्र त्याला नसते. कर्तव्य कर्म उत्तम करायची, पण त्याची हौस किंवा त्याचं डामडौल किंवा त्याचा शो दाखवायचा नाही, हे मात्र नक्कीच. असा जो असक्त बुद्धी आहे ना, आता एक एक शब्द इतका महत्त्वाचा आहे. असा जो असक्त बुद्धी आहे तो काय करतो, त्याला आवश्यकता म्हणजे काय आणि चैन म्हणजे काय ह्याच्यातला अंतर, ह्याच्यातला भेद समजतो. आवश्यक काय आहे आणि चैन काय आहे, फार थिन लाईन आहे बरं का. आम्हाला या सगळ्या आवश्यकताच वाटतात. फ्रीज पाहिजेच, वॉशिंग मशीन पाहिजेच, मायक्रोवेव्ह पाहिजेच. अहो काहीच अडत नाही आहे. खरं तर कशा वाचूनच काही अडत नाही. आवश्यकता फार बेअर मिनिमम आहेत आपल्या. खरं म्हटलं तर माणसाच्या आवश्यकता किती आहेत? नाहीच. अन्न वस्त्र निवारा एवढ्याच आवश्यकता, आणि त्यासुद्धा खूप कमीत कमी. अन्न म्हणजे फक्त एवढंच, इतकंच. करतल भिक्षा तरुतल वासहा, एवढं सफिशियंट आहे. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी. काही आमच्याकडे केवढे सेट आहेत. डिनर सेट आहे, काचेचे आहेत, मेलामाईनचे आहेत, चांदीचे आहेत, स्टीलचे आहेत, सगळे 100 गोष्टी आहेत. पण लागतं किती अहो? एवढीशी अर्धी पोळी खायला एवढीशी थाळीसुद्धा पुरते. एवढंसच खरं तर पाहिजे. पण हे ह्याला कळतं म्हणून तो असक्त बुद्धी आहे. आवश्यकता आणि चैन ह्याच्यातलं अंतर उमगतं. खरं म्हटलं तर ह्या देहधारणेपुरतं एक कोरडी भाकरीसुद्धा पुरते. पण आम्हाला सगळं चारी ठाव जेवण पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळे सेट पाहिजेत, त्याच्यासाठी व्यंजनं पाहिजेत, त्याच्यासाठी मसाले पाहिजेत. नको असक्त बुद्धी. आणि असा जो असक्त बुद्धी आहे त्याच्याकडे काम करण्याची शक्ती आहे, आळस अजिबात नाही आहे. पण दुराग्रहसुद्धा नाही. मीच करीन, मी बघा दाखवतो तुम्हाला कसं काम करायचं, इतका शहाणपणासुद्धा नाही आहे. असक्त बुद्धी आहे, सर्वत्र आहे. आणि तो जितात्मा आहे. आता एक एक बघणार आहोत. पण आता ह्याच्या असक्त बुद्धी कसं असतो त्याचं एक उदाहरण देण्याचा मला एक मोह होत आहे. थोडं वाईट उदाहरण आहे, थोडं भडक उदाहरण आहे, पण तरीसुद्धा मला क्षमा करा. आधीच मी तुमची क्षमा मागते. बघा, आपल्या पतीला प्रसन्न ठेवण्यासाठी पतिव्रता स्त्री अगदी कोंड्याचा मांडा करते. आहे तेवढ्याच घरात ती छान तो संसार चांगला करते, स्वच्छ ठेवते, त्यातल्या त्यात चांगलं सुग्रास जेवण हे करते, पतीला प्रसन्न ठेवण्यासाठी त्याला वारा घालते, कितीतरी गोष्टी करते केवळ पतीला प्रसन्न ठेवण्यासाठी. आणि तेच एखादी वारांगना आहे, एखादी गणिका आहे, ती एखाद्या धनिक शेठजीला प्रसन्न ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करते. तरतऱ्हेचे नखरे करते, विभ्रम करते, डोळ्यांचे हावभाव करते. मग ह्या दोघींमध्ये साम्य वाटतंय तुम्हाला? नाही ना. कारण जी पतिव्रता स्त्री आहे तिला फक्त पतीचं संतुष्टी एवढंच तिचं हे पाहिजे, तेवढंच तिला
त्याला प्रसन्न ठेवायचं आहे. पण ही जी वारांगण आहे तिला त्याच्यातनं काहीतरी लाभ घ्यायचा आहे, काहीतरी मिळवायचं आहे. त्यामुळे या दोन्हीत जेवढं साम्य किंवा जेवढा भेद आहे तसाच प्रपंचात बुडालेला माणूस आणि हा असक्त बुद्धी यांच्यामध्ये पूर्ण फरक आहे. दिसायला दोन्ही सारखेच वाटतील कदाचित, पण तसं नाही आहे. कारण हा जो असक्त बुद्धी आहे ना तो कर्तव्य कर्म उत्तम रीतीने करतो आणि जो प्रापंचिक आहे, जो गुंतलेला आहे, जो गुरफटलेला आहे, तो प्रत्येक कर्म करताना त्याच्यामध्ये आसक्ती आहे. आता हे सगळं करत असताना हा जो पोचलेला सिद्ध पुरुष आहे हे कोण असतात? हे संत सत्पुरुष असतात. आणि प्रपंचात बुडालेले जे असतात ते लोकेशणा त्यांना आहे, नेता किंवा पुढारी लोक असं वागतात. आता हे जे संत सत्पुरुष असतात त्यांचं प्रवचन कसं असतं? त्यांचं प्रवचन प्रासादिक असतं आणि त्याच्या उलट ह्या नेते किंवा पुढारी लोकांचं व्याख्यान असतं ते पांडित्याचं नुसतं प्रदर्शन असतं. आता ह्याच असक्त बुद्धी होण्यासाठी, या कर्माविषयी अनासक्ती साधण्यासाठी काय हवं? तर जितात्मा म्हणजे इंद्रिय दमन हवं. मन आणि शरीर हे एकमेकावर अवलंबून आहे बरं का, अवलंबून आहे. आधी मन एकाग्र करायचं का आधी शरीराला एका ठिकाणी बसवायचं? दोन्ही एकमेकावर अवलंबून आहे. मन स्थिर असेल तर शरीर एका ठिकाणी बसेल, पण तसं शरीर एका ठिकाणी बसलं तर मनाला स्थिर व्हायला जास्त मदत होईल. मन नाही आमचं आवरत. आम्ही एका जागी बसलो तरी मन काय 10 दिशांना धावत असतं. पण असू देत तरीसुद्धा शरीराने बसा एका जागी. आमचे कबीरजी तर फार सुंदर सांगतात, फारच सुंदर सांगतात. मन जाता है तो जाने दे, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. काय सुंदर सांगून ठेवले. बरं मन नाही ना तुमचं स्थिर राहत, तुम्ही शरीराला एका जागी बसवा, ती तरी सवय लावा. हळूहळू मन हे करेल. नाही खींची कमान तो, ते धनुष्याचं जर प्रत्यंचा ओढली नाही तर कसा तीर जाईल. तसंच आहे मन आणि शरीराचं परस्पर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे खरं म्हटलं तर. हे एकदा असंच एक माणूस म्हणाला बरं का, इच्छे पोहायला आल्याशिवाय मी काही पाण्यात उतरणार नाही. शक्य आहे का? पोहायला शिकायचं असेल तर आधी पाण्यात उतरायला पाहिजे. असं शक्यच नाही की पोहायला आल्याशिवाय मी पाण्यात उतरणार नाही आणि पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येणार नाही. तसंच हे आहे. मग जितात्मा होण्यासाठी आधी शरीरावर इंद्रिय दमन पाहिजे आणि मग हा आरंभ सुरुवातीला शरीरापासूनच करायचा आहे. पहिल्यांदा शरीरावर नियंत्रण ठेवा, हळूहळू मनावर येईल, हळूहळू मनावर येईल आणि मग काय होता येईल? मग विगत स्पृहा होता येईल. काय गंमत आहे ना. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा एवढं पाहिलं. आता पुढचा मुद्दा बघणार आहोत, विगत स्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा एवढा आम्हाला माहिती आहे, पण एवढाच अर्थ नाही आहे बरं का. याच्यापेक्षा थोडा खालच्या दर्जाचा अर्थ आहे स्पृहा या शब्दाला. इच्छा एवढाच अर्थ नाही आहे, तर त्याच्यामध्ये आहे अभिलाषा, अपेक्षा, हाव किंवा मी काही न करता मला सगळं मिळावं ही इच्छा, ही स्पृहा आहे. आणि म्हणून ज्याची विगत स्पृहा आहे, ज्याची स्पृहा निघून गेली आहे, ज्याला काही मिळवायचंच नाही असा तो विगत स्पृहा, असा सिद्ध पुरुष आहे. म्हणजे कर्मातली आसक्ती सुटणं हेच तर अकर्म आहे. नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. बघा आता, ही स्पृहा नको, अभिलाषा नको, हाव नको, इच्छा नको, याच्या पलीकडे गेला. आता 3 मुद्दे पाहिले, असक्त बुद्धी, जितात्मा आणि विगत स्पृहा. आता पुढचा मुद्दा खालच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, नैष्कर्म्य सिद्धिं परमां. नैष्कर्म्य म्हणजे काय? नैष्कर्म्य म्हणजे निष्क्रिय नाही बरं का. लक्षात घ्या, अध्यात्मातले एक एक शब्द मोजकेत, नेमके आहेत, तसेच तिथे वापरायचे. निष्क्रिय म्हणजे नैष्कर्म्य नाही. म्हणजे बघा ना, मगाशी जसे उदाहरण पाहिलं तसं अजून एक उदाहरण बघूया. एखादा गृहस्थ आहे, उत्तम नोकरी, व्यवसाय, धंदा, संसार सगळं केला आणि आता रिटायर झाले, आता काही करत नाही. ही नैष्कर्म्य अवस्था आहे. आणि तेच एखादा बेकार तरुण आहे, ज्याला कधी नोकरीच केली नाही, नोकरी करायची इच्छा नाही आहे, नुसता आळस भरलेला आहे,
तोही नुसता निवांत बसलेला आहे. पण त्याचा निवांतपणा आणि ह्याचा निवांतपणा सारखा आहे का? त्याला करायलाच काही नाही आहे आणि ह्याचं सगळं करून झालेलं आहे. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे निवांतपणा आहे, पण निवांतपणा म्हणजे नुसता आळशीपणा नाही आहे, तर निवांतपणाला प्रसन्नतेची, मनाच्या प्रसन्नतेची जोड आहे. सगळं सुंदर सगळं झालं आहे, जीवनाचं सार्थक झालं आहे, कृतकृत्य झालेलं आहे. अशा अवस्थेला नैष्कर्म्य म्हटलेलं आहे. किंवा त्याच्याही पलीकडे सगळी कर्म करूनसुद्धा कशातही न अडकणारा, ज्याचं आनंदी मन आहे, मोकळं मन आहे, तो नैष्कर्म्य सिद्धी त्याला प्राप्त झालेली आहे. थोडीसुद्धा अस्वस्थता नाही आहे, औत्सुक्य नाही आहे, मोह नाही आहे, अभिलाषा तर अजिबातच नाही आहे. नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति. कुठल्या संन्यासाने मिळते तेच आता तुला सांगतो. भगवंत एक एक अर्जुनाचं बोट धरून आता अर्जुनाला अगदी त्या दालनात नेणार आहेत. ते महाद्वार ओलांडून आता पलीकडे नेणार आहेत. आता महाविद्यालयीन जीवनाच्या मध्ये प्रवेश करत आहेत. पुढे भगवंत म्हणतात, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोती निबोध मे. निबोध पहिल्या अध्यायापासून आपण बघतोय. अस्माकंतु विशिष्टाये तान् निबोध, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणले होते ना, अस्माकंतु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम. ते तू जाणून घे. इथे सुद्धा म्हणतायत ती सिद्धी कशी प्राप्त होते ते तू जाणून घे. आता ऐक नाही म्हणत आहेत, पहा नाही म्हणत आहेत, सांग नाही म्हणत आहेत, उत्तिष्ठ नाही म्हणत आहेत, निबोध मे. ऐकून घे, जाणून घे. आणि खरंच आहे, हे कर्तव्य कर्म पूर्ण झाल्यानंतर जी नैष्कर्म्य सिद्धी होते ना, त्याच्याबद्दल आता सांगताय. या सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी नाहीत बरं का. अष्टसिद्धी अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा, वशित्व, ईशित्व, प्राकाम्य, प्राकाश्य, ह्या अष्टसिद्धी नाहीत. आता नैष्कर्म्य सिद्धीची जी अवस्था आहे ती प्राप्त व्हायला, ती कशी प्राप्त होते ते सांगतो. आणि ती प्राप्त झाली की तो सहजपणाने ब्रह्मापर्यंत पोचतो. मग त्याला काही करायचंच नाही आहे, करायचं काही शिल्लकच नाही आहे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. काही करायचं शिल्लकच राहत नाही. करून झालेलं आहे, जे करायचं ते झालेलं आहे. आता फक्त त्याच्यावर काळ हेच औषध आहे. म्हणजे आता आणखीन 2 उदाहरणं बघूया बरं का. आता आंब्याचे दिवस, आता आंब्याचा सीझन संपत आला आहे. पण पाडाचा आंबा असतो. पाडाचा आंबा झाडावरनं उतरवला की मग करायचं काहीच नसतं. नुसतं तो आढीतलं त्याची फक्त जागा बदलायची असते. तो आपोआप पिकत जातो. आता वेगळं काही करायचं नाही, वेगळं काही त्याला खत घालायचं नाही, औषध मारायचं नाही, काही नाही. त्याचं झालं आहे, त्याची प्रोसिजर सगळी झालेली आहे. आता तो अलगद हळूहळू आपोआप पिकणारे त्या हिरवटसर कैरीची आता केशरी आंबा होणार आहे. तशीच ही अवस्था आहे. आता असक्त बुद्धी आहे, जितात्मा आहे, विगतस्पृहा आहे. आणि मग नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आता तो ब्रह्मापर्यंत पोचणार आहे. नव्हे नव्हे तो ब्रह्मच होणार आहे. पोचण्यामध्ये सुद्धा द्वैत आहे. आता तो ब्रह्मच व्हायला निघाला आहे. म्हणजे जसा पाडाचा आंबा, त्याचा आंबा कधी झाला हे कळतसुद्धा नाही, तसंच आहे ना. किंवा आणखीन एक उदाहरण बघू, गृहिणींचं नेहमीचंच. भात शिजलेला आहे, कुकरमधला नाही म्हणत बरं का. बाहेर आपण पातेल्यात भात शिजवतो, तो भात शिजलेला आहे. पण शिजल्याबरोबर गॅस बंद केल्याबरोबर आपण ताटात वाढून घेत नाही ना. तो थोडा मुरावा लागतो, तो जिरावा लागतो. त्याची वाफ जिरली, तो खाली बसला की मग त्याची चव वाढते ना. मग हा शिजलेला भात जिरतो केव्हा आणि कसा हे जसं कळत नाही, तसा हा असक्त बुद्धी कधी त्याला सिद्धी प्राप्त होते आणि कधी तो त्याचं ब्रह्मस्वरूप होतं हे कळतसुद्धा नाही. इतक्या अवस्था आहेत. त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा फार त्या ब्रह्मप्राप्तीचं एक विलक्षण असं वर्तुळ पूर्ण खरं तर होत असतं. किंवा लोणचंसुद्धा आम्ही सगळा मसाला मीठ घालून त्याच्यात ठेवतो, पण ते मुरावं लागतं. तसंच आता सगळं करून झाले, सगळ्या प्रोसिजर सगळी झालेली आहे. आता फक्त पुढची अवस्था बाकी आहे. आणि मग
प्राप्ती जी आहे ती ब्रह्मप्राप्तीची अवस्था आहे किंवा ब्रह्मस्वरूप होण्याची ती अवस्था आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, जसं ब्रह्मावस्था प्राप्त होते तथाप्नोती, ती कशी प्राप्त होते, निबोध मे, तू आता जाणून घे. आणि मग पुढे म्हणले तथाप्नोती निबोध मे, आणि मग निष्ठा ज्ञानस्य या परा. निष्ठा शब्द वापरला आहे बरं का त्याच्यामध्ये, एक एक शब्द की गोड आहेत ना. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणले होते तोच शब्द, तोच आता. आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्मसन्यास योग पाहिला होता. आता इथे काय म्हणतात भगवंत, निष्ठा ज्ञानस्य या परा. ज्ञाननिष्ठा आहे. आता ही निष्ठा ज्ञाननिष्ठा म्हणजे काय बघूया आता बरं का. निष्ठा, संस्कृतच्या एक एक शब्दाशी खेळायला मला आवडतं, तुम्हाला माहितीच आहे. नि हा उपसर्ग आहे आणि स्था हा धातू आहे. स्था म्हणजे स्थिर राहणे, टिकणे, बसणे तिथे, असं त्याचा अर्थ आहे स्थाचा. आणि नीचा अर्थ आहे निश्चयाने, नियमाने, निग्रहाने. निष्ठा त्याचं झालं निष्ठा. जी गोष्ट एकदा धरली ती कधीच सोडायची नाही. निष्ठा फार महत्त्वाची. स्वामीनिष्ठा, देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, कार्यनिष्ठा फार महत्त्वाच्या. संघनिष्ठा, या निष्ठा महत्त्वाच्याच आहेत. आणि मग आणि निष्ठेमध्ये 2 गोष्टी पाहिजेतच बरं का. एक पहिली गोष्ट म्हणजे विलक्षण प्रामाणिकपणा पाहिजे, विलक्षण प्रामाणिकपणा. आणि त्याच्या जोडीला दुसरी गोष्ट आहे ती असामान्य अशी उत्कटता पाहिजे, आतूनच यायला पाहिजे इतकी. आणि खरा निष्ठावंत जो असतो त्याला त्या साधनेतच गोडी वाटते. ते जे करतोय ना त्याच्यातच त्याला इतका आनंद मिळतो. त्याचं फळ काय मिळणार, मग कुठलं पदक मिळणार का, कुठलं प्रमोशन मिळणार का, मला संघामध्ये काही वरचं सरसंघचालक वगैरे अहो नाही, ते नकोच आहे. त्या कामातच इतकी निष्ठा आहे. मंजिल से बेहतर ये राहे ही है, ये राहे मंजिल से भी बेहतर आहे. मला कुठे मुक्कामाला पोचायचंच नाही आहे, या रस्त्यावरनं चालण्यातच जो आनंद मिळतो आहे ना तो विलक्षण आहे. अशी ही निष्ठा आहे. आणखीन एक गोष्ट बघूया. ही निष्ठा आहे ना, निष्ठा ज्ञानस्य या परा. बघूया आता निष्ठेमध्ये काय असतं सांगू का. निष्ठेमध्ये श्रद्धा पण आहे आणि कृती पण आहे. कधी कधी काय होतं सांगू का, कधी कधी असं होतं की मनात खूप वाटते, मला वाटते मनापासून असं करावं, हे सगळं अगदी झोकून देऊन काम करावं. एखादं समाजसेवी संस्थेमध्ये म्हणा, राष्ट्रकार्यामध्ये खूप काम करावं वाटतंय, पण हातातून कृती घडत नाही ना. मनात फार अगदी उत्कट इच्छा आहे, पण उपयोग काय, हातातून काहीच घडत नाही आहे. किंवा कधी कधी उलटं होतं, हातातून पुष्कळ कामं घडत आहे पण मनाने काहीच नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील, म्हणजे श्रद्धा पण पाहिजे आणि कृती पण पाहिजे, असं जेव्हा येतं तेव्हाच तो निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. मनातही इच्छा आहे आणि हातातूनही कार्य घडतं आहे, असा निष्ठावंत आहे. त्याला साधनेतच त्या गोडी वाटते आणि मग त्या गोष्टी पुढे पुढे घडत असतात. एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. समासेन सगळं एवढं सांगतायत भगवंत, विश्वाचं अलौकिक असं तत्त्वज्ञान सांगतायत, पण कसं, समासेन, अगदी थोडक्यात, अगदी संक्षेपाने. बघा आता ह्या 2 श्लोकामध्ये असक्त बुद्धी सर्वत्र आणि सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, या 2 श्लोकामध्ये MAचा अभ्यास पूर्ण झाला, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. पोस्ट ग्रॅज्युएशनचा सगळा अभ्यास झाला. कारण आता हे वरची पायरी आहे ना. आत्तापर्यंत पदवीपर्यंत आम्ही कसाबसा केली वाटचाल. आता असक्त बुद्धी होणं सोपं नाही आहे बरं का. पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. आणि आता लक्षात घ्या, याच्या पुढचे 3 श्लोक हे तर PhDचा अभ्यास आहे, PhDचा अभ्यास आहे. कुठले श्लोक आहेत, हा तर माझ्या फारच आवडीचा श्लोक आहे. 51वा श्लोक काय आहे बघूया.
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानन्यम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषव्युदस्य च. वाह, काय श्लोक आहे. आता बुद्धी कशी पाहिजे? विशुद्ध पाहिजे. पण विशुद्ध बुद्धी कशी? विशुद्ध म्हणजे काय? शुद्धच आहे की आमची बुद्धी. अहो नाही, शुद्ध बुद्धी नाही आहे आमची, कारण आमच्या मनामध्ये खूप संशय आहेत, खूप संशय आहेत, बहुशाखा. आम्हाला इतक्या फांद्या फुटलेल्या आहेत. आमचा एक विचार केला की आम्हाला फाटे फुटतात त्याला. तसं नको आहे. बुद्ध्या विशुद्ध या युक्तो. बुद्धी कशी पाहिजे? संशयरहित. संशयरहित. कुठला संशय नको. एक मार्गाने जाणारी, की तूच खरा, अनन्य भावाने जाणारी आहे ही बुद्धी. आणि अशी बुद्धी अनन्य भाव होऊन, संशयरहित होऊन जेव्हा स्थिरावते तेव्हा ती विशुद्ध होते. लक्षात घ्या, विशुद्ध म्हणजे कुठल्या साबणाने धुवायची नाही आहे बरं का. ती कशी स्वच्छ करायची? संशयरहित, संदेहरहित, निसंशय विश्वास असणारी बुद्धी अशी आहे. म्हणजे बघा त्याच्या, आणि अशा बुद्धीमध्ये सत्य आहे, तत्त्व आहे, ध्येय आहे, हे नेमकेपणाने मांडता येतं. लक्षात घ्या, नेमकेपणाने मांडता यायला पाहिजे. सत्य, तत्त्व, ध्येय. तुझं ध्येय काय? हो, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे. मला हे मिळवायचं हेच, किंवा एव्हरेस्ट सर करणं हेच माझं ध्येय आहे, हाच माझा गोल आहे. जिथे ही विशुद्ध बुद्धी असते, फाटे बिटे काही नाही, एका मार्गाने चाललेली असते, तेव्हा कुठलाही विकल्प येत नाही. आमच्या संतांनी हाच मार्ग धरला होता ना. संतान म्हणजे आता समर्थ काय, त्यांना स्वतःला प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार झाला होता, पण ह्या सगळ्या लोकांना, या बुडणाऱ्या लोकांना त्याच्यातनं बाहेर काढणं, त्याच्यातनं तारणं, हेच त्यांचं ध्येय होतं. तुकाराम महाराज काय? तुकाराम महाराज तर म्हणाले होते, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. हे मस्तक फुटलं तरी चालेल, हे शरीरावर कितीही घाव घातले तरी चालेल, नामाचा गजर सोडू नये. हा मुखाने नाम येतच राहावं, बाकी शरीराला कितीही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी चालेल. म्हणजे जे धरलं आहे ना, ते इतकं घट्ट धरायचं, जरा सैल वगैरे नाही, इतकं घट्ट धरलेलं आहे, न कंटाळता, न आळस करता, सातत्याने तीच गोष्ट करत राहणं, ही निष्ठा आहे, ही विशुद्ध बुद्धी आहे. आणि मग हे करत असताना किती आलो हेही बघायचं नाही, किती जायचं ह्याचाही विचार करायचा नाही, फक्त चालत राहायचं, फक्त चालत राहायचं. कारण होतं काय, किती आलो बरं का. आता बघा, आता किंवा आता आम्ही ट्रेकला वगैरे जायचो बरं का, किंवा ट्रेकमधला हा नियमच आहे की ते सबमिट पॉईंट कुठे आहे हे सांगायचं नाही, किती किलोमीटरवर आहे सांगायचं नाही. आलंच आलं, हे बघा आलंच, की आपण तिथल्या गावकऱ्यांना जरी विचारलं की अहो ते हे कुठे हो शिखर, ते म्हणजे हे काय आता थोडं हे वळण वळलात की आलंच. येत काहीच नाही बरं का, कितीही वळणं वळली तरी ते येतच नाही. पण तीच त्याच्यातली गंमत आहे, कारण सांगितलं तर मग कदाचित कंटाळा येईल, आळस येईल आणि नकोच वाटेल. म्हणून तेही किती अंतर आहे हेही सांगायचं आणि किती आलो हेही सांगायचं नाही, कारण त्याच्यातनं सुद्धा अहंकार वाढू शकतो. चला मी एवढे 15 किलोमीटर मी चालून आलो असंही वाटू शकतो. कुठलंच नको. त्यामुळे किती आलं नको, किती जायचं हेही नको, विश्वास कमीही व्हायला नको, मन का विश्वास कमजोर होना असं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वाटचालीमध्ये उत्कटता हवी, पण उत्कंठा नको. कधी होणार कधी होणार. काही लोक माळ घेऊन बसले जप करायला की किती मणी शिल्लक राहिले हे बघत राहतात. मग काय उपयोग हो, मग काय उपयोग. ती माळ कधी संपली हे कळूसुद्धा नाही आहे. इतकी सहजता त्याच्यामध्ये यायला पाहिजे. उत्कंठा नको, पण उत्कटता हवी, चंचलता नको असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. किती एक एक गोष्टी आहेत. त्यामुळे बुद्ध्या विशुद्ध या युक्तो. आणि पुढे म्हटलेलं आहे धृत्यात्मानं नियम्यच. काय म्हटलेलं आहे? धृत्यात्मानं. धृती आणि आत्मा म्हणजे कसं सांगितलं आहे सांगू काय? बघा आता, धृत्यात्मानं नियम्यच.
अं, धृती बुद्धी शुद्ध हवी आणि धृती ही टोकदार हवी. धृती आपण धृतीबद्दल तर खूप आपण बोललो होतो, पण धृती ही टोकदार हवी. त्या धृतीने तिथपर्यंत पोचायचे. बुद्धी आणि धृतीची सांगड असेल तरच ध्येयापर्यंत निश्चितपणाने पोचता येणार आहे असंही म्हटलेलं आहे. आणि आता ह्या आपल्याला पुढे पुढे जायचे. या बुद्धी सात्विक त्याच्याबद्दल विनोबांनी फार सुंदर सांगितलं बरं का. गीता इतकीच ती गीताही फार सुंदर आहे. विनोबा म्हणतात, बुद्धी सात्विक जोडूनी धृतीचा दोर खेचुनी शब्दादी स्पर्श टाकूनी रागद्वेषास जिंकुनी. काय करायचे? बुद्धी सात्विक जोडूनी. बुद्धी कशाशी जोडायची? सत्वाशी जोडायची. सत्व याचा अर्थ एक अंतःकरण आहे. सत्व याचा अर्थ आहे विशुद्धता आहे. त्याच्याशी बुद्धी जोडायची आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतायत विनोबा, धृतीचा दोर खेचुनी. तो खेचून धरायचा, ती प्रत्यंच्या खेचून धरायची आहे. शब्दादी स्पर्श टाळूनी. शब्दादीन विषयांश त्यक्ता. मुख्य मूळ गीतेमध्ये म्हणलेले शब्दादीन विषयांश त्यक्त्वा, आणि गीताईमध्ये म्हणले शब्दादी स्पर्श टाळूनी. शब्द आदी गीतेची विशेषता हीच आहे बरं का. नेहमीच आपण बोलतो ह्याच्याबद्दल, पण तरी परत बोलण्याचा मोह मला आवरत नाही आहे. शब्द म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे 5 तन्मात्रा आल्याच. शब्द आणि आदी म्हटलं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध एवढं बोलण्यापेक्षा शब्दादीमध्ये सगळं आलं. मागे सुद्धा 4थ्या अध्यायात ते यज्ञ पाहिले होते. शब्दादीन तेव्हासुद्धा आपण म्हटलं होतं ना, तिथेसुद्धा श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्य असंही म्हटलं होतं. शब्दादीन विषयांश असं जे आहे, तर त्यामुळे इथे शब्दादी म्हणजे शब्द आणि इतर, आणि रागद्वेषास जिंकुनी असंही म्हटलेलं आहे. पण आता इथे जिंकून म्हटलं आहे, इथे आणखीन काही वेगळे विषय वापरले असतील, पण माझ्या आवडीचा एक विषय फक्त आता तुमच्याशी बोलते, पण तो कुठल्याही पुस्तकात मला सापडला नाही. पण त्याचा शोध परमेश्वराने मला असाच त्याचा एक अर्थ उमगला, तो तुमच्याशी शेअर फक्त करते. शब्दादीन विषयांश त्यक्त्वा. हे सगळे जे 5 विषय आहेत ना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5ही विषय त्यक्त्वा, टाळून काय करायचे? आता बघा, मागेसुद्धा आपण बोललो होतो, पण तरीसुद्धा परत सांगते. माणसाला 5 या तन्मात्रा दिलेले आहेत, पण प्राण्यांना प्रत्येकाला एकच दिले. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीन या प्रत्येकाला. कुरंगाला शब्द दिलेला आहे, हरणाला शब्द आहे, हरण शब्दाच्या जाळ्यांमध्ये अडकतं. मातंग म्हणजे हत्ती स्पर्शाने मोहित होतो. पतंग रूपावर झेप घालतो. भृंग हा गंधाने मोहित होतो. आणि मीन म्हणजे मासा हा रसाने मोहित होतो आणि तो अडकतो. पण माणसाला तर 5ही ज्ञानेंद्रिय दिलेत आणि ही 5ही तन्मात्रा आहे. माणसाला तर अनेक ठिकाणी जाळी लावलेली आहेत, गळ लावलेले आहेत, आणि माणूस वेळोवेळी त्याच्यात अडकत जातो आणि त्या ब्रह्मापर्यंत काही पोचत नाही. पण हे सगळं करून बरं का, आता शब्द थोडंसं लक्षात घेऊया. हे पुढचे 3 श्लोक मी म्हटलं PhDचे श्लोक आहेत. PhD म्हणजे ह्या अध्यात्म मार्गातली सर्वोच्च पदवी आपल्याला मिळवायची असेल तर हे 3 श्लोक अभ्यास करायचे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो. बुद्धी विशुद्ध करून. धृत्यात्मानं नियम्य च. आत्मानं धृती नियम्य. त्यामुळे त्या धृतीचा दोर खेचायचा, धृतीला नियंत्रित करायचे. तिसरं म्हणलेलं आहे शब्दादीन विषयांश त्यक्त्वा. शब्द इत्यादी विषय त्याग करून, टाळून. आणि रागद्वेषौ व्युदस्यच. सगळीकडे लबंत किंवा त्वांत अव्यय वापरले, म्हणजे हे करून. पण इथे कुठे क्रियापदच नाही आहे. लक्षात घ्या, हे वाक्य पूर्णच होत नाही. म्हणजे ह्या एका श्लोकाचा अर्थ नुसता लावताच येणार नाही आहे तुम्हाला, कारण वाक्य पूर्णच होत नाही. हे करून. आता समजा असं तुम्हाला म्हटलं की उद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरनं आवरून चहा पिऊन आणि सिनेमाला जाऊन एवढंच.
माझ्या घरी या किंवा मग आपण बाहेर जाऊया असं काही वाक्य पूर्णच होत नाही आहे. त्यामुळे हा श्लोक म्हटलं तर अर्धवटच आहे. ह्याच्या पुढचे 2 श्लोक जर का घेतले तर वाक्य पूर्ण होईल. पण असू दे आपल्याकडे जशी वेळेची अवेलेबिलिटी आहे त्याप्रमाणेच आपण घेणार आहोत ना. मग आता ह्याच्यातला मला एक शब्द बोलायचा आहे, तो आहे व्युदस्य. रागद्वेषौ व्युदस्य च. काय अर्थ आहे याचा? आता इथे म्हटलं रागद्वेषाचं जिंकुनी, त्याला जिंकुनी असं म्हटलेलं आहे, पण व्युदस्यचा अर्थ जिंकुनी नाही आहे. मग काय आहे? मग त्यांना खोटं ठरवायचं आहे का आपल्याला? नाही, खोटं नाही ठरवायचं, पण आपल्याला आणखीन सूक्ष्म अर्थ बघायचा आहे. अनेक पुस्तकं मी अभ्यासली, अनेक विचारवंतांशी बोलले, अनेकांना प्रश्न विचारले, पण मला कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. कुठेच व्युदस्याचा अर्थच कळला नाही. मूळ धातू काय आहे, त्याला उपसर्ग काय लागला आहे, काही कळायला तयारच नाही. पण मी पण ठरवलं नाही सोडायचं, आपण ह्याचा पाठपुरावा करायचाच. तेव्हा मला एकदम असं क्लिक झालं, एकदम त्याचा अर्थ लागला. ती परमेश्वर कृपा. त्यांनीच सांगितलं, एक तर संस्कृतमध्ये असं धातू आहे. असं म्हणजे असणे. अहम शिक्षिका अस्मी, अहम गृहिणी अस्मी, अहम महिला अस्मी. अस्मी असं म्हणजे मी आहे, किंवा 6 विद्यार्थी असती, 6 छात्रः अस्ति वगैरे. आपण असं धातू माहिती आहे आपल्याला. हा असं धातूचा एक अर्थ झाला. असं दुसरा गण परस्मैपद. पण असंचा तिसऱ्या गणाचा जो धातू आहे त्या असंचा अर्थ फार वेगळा आहे, आणि त्या असंचा अर्थ आहे फेकणे. क्षिपचा जो अर्थ आहे ना, क्षिप म्हणजे फेकणे, तसा असं म्हणजे फेकणे. नाही तुम्हाला पटलं, तुम्ही म्हणाल काहीतरी काय सांगताय, पण असंच अर्थ फेकणे. आणि त्याच्यावरनं शब्द आलेला आहे अस्त्र. अस्त्र हा शब्द त्याच्यावरनं आलेला आहे. शस्त्र वेगळं आणि अस्त्र वेगळं. शस्त्र हे हातात घेऊन मारायचं असतं. तलवार आहे, ढाल आहे, ही शस्त्र आहेत. शस्त्र हातात घेऊन मारायचे, पुन्हा पुन्हा एकाच तलवारीने अनेकांचं वध करता येतो. म्हणजे शस्त्र हे हातातच राहतं, पण अस्त्र हे एकदा फेकलं की संपलं, त्याचं कामच संपलं. पर्जन्यास्त्र, अग्न्यास्त्र, वायव्यास्त्र वगैरे अशी अस्त्र आहेत, ती फेकायची असतात, ती परत नाही येत. असं म्हणजे फेकणे. आता काय फेकायचं इथे ह्या श्लोकामध्ये? काय फेकायचं आहे? रागद्वेषौ व्युदस्य च. रागद्वेष फेकायचे. मागे पण टाकले होते की एकदा टाकले होते आम्ही, केव्हा दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली होती ना. रागद्वेष वियुक्तैस्तु इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. तेव्हा रागद्वेष आपण टाकले होते, पण परत आले ना, परत चिकटतात. समर्थता आमचे म्हणतात, दगड बरा माणसापेक्षा. उपरोधानी म्हणतायत, एक वेळ दगड बरा. दगडाचं जर का आपण छिलका म्हणजे कपची काढली, त्याचा एक टवका उडाला, तर तो आपोआप येऊन त्या दगडाला चिकटत नाही बरं का. लक्षात घ्या, दगड जर का छिन्नीने त्याचा तुकडा मोडला, तर तो मोडलेला तुकडा तसाच लांब राहील. तो तिकडे टाकला तर तिकडेच राहील, तो काय आपोआप येऊन दगडाला चिकटत नाही. पण माणूस कसा आहे हो, माणसाने एखादा दुर्गुण टाकला, परत येतो तो त्या माणसाला चिकटतो. किती व्यसनं, किती खोडी आम्ही टाकतोय, पण परत आम्हाला येतात. मग आता नाही. आता मागे असं टाकलं आम्ही, मागे एक्सपेरिमेंट केले, ट्रायल अँड एरर केले. आता नाही. आता कारण आपल्याला शेवटच्या वर्गात एकदम उच्च पदवी घ्यायची आहे. मग आता काय करायचं? रागद्वेषौ व्युदस्य च. म्हणजे कसं टाकायचं आता राग आणि द्वेष? आता रागद्वेषाबद्दल खूप वेळा बोलली आहे मी. राग म्हणजे अनुराग, आसक्ती, ओढ, हाव, ममत्व, हे रागमध्ये येतं. आणि द्वेषमध्ये तिटकारा, द्वेष, नकोसं वाटणं, हे सगळं त्याच्यात येतं. कुठल्याही गोष्टीबद्दल अति आसक्ती पण नको आणि अति तिटकारा पण नको, न्यूट्रल राहायचे. मग हे टाकायचेत, रागद्वेष टाकायचेत, आम्ही ठरवलं आहे. मग आता कसे टाकायचेत? आता नुसते असे काढून नाही टाकायचे.
आता कसे टाकायचे? रागद्वेषौ दोन आहेत ना, म्हणून त्याचं द्विवचन वापरलं आहे, व्युदस्यच. आता व्युदस्यमध्ये वी आहे, अधिक उद आहे, अधिक अस धातू आहे. वी अधिक उद अधिक अस. वी म्हणजे काय आहे? वी ह्याचा अर्थ आहे विशेषत्वाने, ओळखून शोधून काढायचे. सापडत नाही हो, पटकन सापडत नाहीत हे रागद्वेष. असे लपलेले आहेत कुठे सांदी सपाटीमध्ये, लपलेले रागद्वेष असे वेचून वेचून काढायचे. आणि नुसतेच वेचून काढायचे नाही, ते उखडून काढायचेत. गवत कसं असतं, वरवरचं गवत कापलं तर परत उगवतं. आता गवत कसं कापायचे? उखडून टाकायचे, लांब टाकून द्यायचे, जवळसुद्धा नाही, उखडून टाकायचे. म्हणून वी अधिक उद अधिक असं धातू आहे, व्युदस्य च. आणि पुढे च आहे ना, अजून संपलं आहे कुठे? एवढं झालं नाही. आता तुम्हाला वाटलं झालं का काय? अहो झालं नाही आहे, हा श्लोक झाला, अजून पुढचे 2 श्लोक वाट बघतायत आपली. आणि चने ते दाखवले. च म्हणजे अजून काहीतरी करायचे. पण ह्या श्लोकात आपण काय पाहिलं? बुद्ध्या विशुद्ध या युक्तो. पहिल्यांदा बुद्धी विशुद्ध पाहिजे. ते आपण सात्विक बुद्धी पाहिली होती, प्रवृत्तेंच निवृत्तेंच कार्याकार्ये भयाभये. त्यामुळे बुद्धी पाहिजे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये विवेक पाहिजे, संशय नसावा. हे तर झालं बुद्ध्या विशुद्ध या युक्तो. धृत्यात्मानं नियम्यच. धृती तर धारण करायला पाहिजे. धृती धारण करायची म्हणजे उत्साह येतोच, हे आपण बोलतो आहे आपण नेहमीच. मन आणि इंद्रिय यांचा अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने त्या धृतीचं नियमन करायचं आहे. सेवन करा, पण मर्यादित सेवन करायचे, म्हणजे मग ती धृती टिकून राहील. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा. शब्द इत्यादी विषयांचा त्याग करून त्याच्या पलीकडे जायचे. ते उखडून टाकायचे आणि मग त्याच्या पलीकडे जायचे. पलीकडे काय आहे ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. पलीकडे आहे विविक्त सेवी लघ्वाशी यतवा काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यम समुपाश्रिता. पुढे आणखीन अहंकारम बलंदर. हे पुढचे 2 श्लोक पुढच्या भागात बघूया आपण. पण खरंच या प्रत्येक भागामध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना असं म्हटलेलं आहे, शब्दादी स्पर्श टाकूनी रागद्वेषास जिंकूनी ममत्वासह सोडूनी शांतीने ब्रह्म आकळी. आणि मग तो शांती ब्रह्मभूयाय कल्पते. आपल्याला तिथपर्यंत पोचायचं जर का खरंच असेल तर हा सगळा अभ्यास वारंवार पुन्हा पौन्येन कुर्वन्ती ती अभ्यास पुन्हा पुन्हा करायचं आहे. त्याच्यातले बारकावे समजून घ्यायचे आहेत. त्या प्रत्येक शब्दातल्या शेड्स समजायच्या. भगवद्गीतेचं हेच वैशिष्ट्य आहे की एकासारखा दुसरा शब्द नाही. आपल्याला वाटतं समानार्थीच आहे. आशा काय, कामना काय, स्पृहा काय, सगळे सारखे. सारखे नाही आहेत. प्रत्येक शब्द वेगळा आहे. अर्जुनाची सगळी नावं वेगळेली आहे. प्रत्येक नाव, कुठे पार्थ म्हटलं आहे, कुठे कौंतेय म्हटलं आहे, कुठे भारत म्हटलं आहे, कुठे कपिध्वज म्हटलं आहे. प्रत्येक नाव वेगळं, प्रत्येक शब्द वेगळा आहे. आणि तिथे जिथे वापरलं आहे तिथलं त्याचा संदर्भसुद्धा वेगळा आहे. त्यामुळे जितका अभ्यास करू गीतेचा तेवढा कमीच आहे. घाबरवत नाही आहे मी तुम्हाला, पण खरंच हे अभ्यासाला प्रोत्साहित करण्यासाठी म्हणते. पुन्हा वारंवार अभ्यास केला तरीसुद्धा त्याच्यातलं नित्य नूतन अशी रत्न आपल्याला गवसत जातील. PhDच्या वर्गाला आपण प्रवेश तर घेतला आहे, बघूया आपल्याला कितपत जमतं आहे ते. आणि नाही जमलं तरी आपले संत आहेत, आपले सज्जन आहेत, आपले भगवंत आहेत, योगेश्वर आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे त्यांच्या गायडन्स असल्यावर आपल्याला काय कमी आहे. आपण निश्चितच ही वाटचाल पूर्ण करूया. आणि आज फक्त तेवढेच 3 श्लोक फक्त म्हणूया. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च. शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषव्युदस्य च. असे फक्त 3च श्लोक झाले. खरं तर पुढचे 2 श्लोक ह्याला जोडूनच घ्यायला पाहिजेत, पण आज वेळ संपत आली आहे म्हणून पुढच्या भागात बघूया.
ते जोडून घेण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. पण प्रार्थना घेऊया आणि समारोप करूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.